नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला पेपर नंबर 10 चे मॅथ आणि रिझनिंगचे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तर सुरुवात करूया मॅथच्या पहिल्या क्वेश्चनला. सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 5 वर्गमुळात 24, 3 वर्गमुळात 10 आणि 3 वर्गमुळात 15 यांचे चौथे प्रमाणपद शोधायचे आहे. याच्या पुढचा काय शोधायचा आहे? चौथा नंबर शोधायचा आहे. याच्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर होल नंबर आला, पूर्ण संख्या आली, तर आपण इझिली काय करू शकतो? चौथं पद काय करतो? सॉल्व्ह करतो. पण याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, इकडे वर्गमूळ दिलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं काय करावं लागणार आहे? कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. तर मग बघा काय करतो आपण? प्रमाणपद म्हणजे थोडक्यात काय करतो? रेशो पद्धतीने मांडतो. रेशो कसा मांडतो? A/B इक्वल टू C/D. असं ए आणि बी दिलेला आहे. ए याला जर ए पकडला, हा बी, हा सी आणि आपल्याला चौथा काढायचा आहे म्हणजे तो आहे डी. लिहिणार कसं आहे? पहिले पद अपॉन दुसरे पद बरोबर इकडे काय? तिसरे पद अपॉन चौथे पद. ठीक आहे. आता फक्त याची काय करूया? मांडणी करूया. बघा 5 वर्गमुळात 24 छेद दुसरं पद किती दिलंय? 3 वर्गमुळात 10. ठीक आहे. बरोबर किती आले? 3 वर्गमुळात 15 छेद इथे काय आलाय? तो शोधायचा आहे चौथा. ठीक आहे. याच्यामध्ये काय केलं जातं बघा? क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. इथे जर बरोबरचं साइन आहे तर काय होतं? क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. म्हणजे काय होणार आहे? 3 वर्गमुळात 10 गुणिले 3 वर्गमुळात 15 छेद किती आले? 5 वर्गमुळात 24. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करूया. बघा याच्यामध्ये बघा बाहेर जो पूर्ण नंबर दिलेला आहे 3 त्रिक 9 आणि इकडे काय येईल? वर्गमुळात 10 गुणिले 15, 15 आणि 10 150 छेद 5 वर्गमुळात किती आले? 24. आता बघा दोघं पण सम नंबर दिलेले म्हणजे काय? या नंबरचे काय पडू शकता? फॅक्टर पडू शकता. 150 चे पण फॅक्टर पाडू शकतो आपण आणि इकडे 24 चे पण फॅक्टर पाडू शकतो. बघा मी या साईडला लिहिते इकडे 9. आता असे दोन नंबर शोधायचे का त्यांनी दोघांनी पण काय झालं पाहिजे? 150 ला मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. मग बघा आणि एक त्यातला नंबर असा पाहिजे का त्याच्यापासून आपल्याला काय मिळाला पाहिजे? स्क्वेअर मिळाला पाहिजे. कुठल्या तरी नंबरचा काय मिळाला पाहिजे? स्क्वेअर मिळाला पाहिजे. मग बघा 9 वर्गमुळात 25 = 150. 25 गुणिले 6 केले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर इथे बघा इथे काय येते चेक करू. 5 वर्गमुळात 24चा 6 चोक 24 म्हणजे 4 गुणिले 6 केले. ठीक आहे. आता बघा 25 हा कशाचा वर्ग आहे? 25 हा आहे 5चा वर्ग आणि 4 हा कशाचा वर्ग आहे? 2चा आहे. म्हणजे बघा 9 गुणिले 5 लिहू शकतो आणि इकडे किती आले? हा 6 जशाच तसा आणि इकडे 5 गुणिले 2 आणि हा 6 वर्गमुळात जशाच तसा. ठीक आहे. म्हणजे किती आले? 9 5 45 आणि इकडे आले 10. ठीक आहे. आता बघा लिहिताना हा 5 वर्गमुळात 6 आणि इथे पण 5 आहे. 5 वर्गमुळात 6 काय होणार आहे? कट होणार आहे. ऑटो कट होणार आहे. हा एक राहिले काय? 9/2. मग बघा 9/2 म्हणजेच काय? 9च्या काय किती करायचे आपल्याला? अर्धे करायचे. 9च्या अर्धे किती होतात? करून दाखवते. बे बे बेचोक 8 उरले किती? 1. 2 ने 1 ला भाग जात नाही म्हणजे इथे दिला जातो पॉइंट. इथे येतो 0. बे पंचे 10. हे आले 4.5. आपला ऑप्शन नंबर 1 हे काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. एक वस्तू रुपये 4,824 ला विकून एका व्यक्तीला 20% नफा होतो. त्याने ती वस्तू रुपये 6,000 ला विकल्यास त्याच्या नफ्याची टक्केवारी किती? आता इथे विक्री किंमत दिली आहे आणि नफा किती झालाय? 20% झालाय. म्हणजेच काय? खरेदी किंमत याच्यापेक्षा काय असणार आहे? कमी असणार आहे. मग बघा किती येते? 4,824. नफा किती झालाय? 20%. आपल्याला काढायची काय? पहिले खरेदी किंमत म्हणजे काय येणार आहे? 100 भागिले 120. का बरं? ह्या विक्री किमतीपेक्षा खरेदी किंमत काय असणार आहे? कमी असणार आहे. त्यावेळेस काय होतो? व्यवहारामध्ये नफा होतो. मग 100 आपण काय लिहिले? वरती अंश स्थानाला लिहिले आणि छेदस्थानी किती आला? 120. करा. इकडे 0 0 कॅन्सल झाला. इकडे येतील 12 1 12 5 चोक 48 0 आणि 12 दुने 24 किती आले? तो 402. 402 गुणिले 10 किती आले? 402 गुणिले 10 म्हणजे किती येतात?
4024. 4020 आली. काय आली ही आपली खरेदी किंमत. खरेदी किंमत बरोबर किती आली 4020. तेव्हा विकला कितीला 4824. नफा किती झाला 20%. आता हीच वस्तू खरेदी किंमत किती आहे 4020, विकली कितीला, ती वस्तू रुपये 6000ला विकल्यास त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. आता आपल्याला नफा काढायचा आहे कशामध्ये टक्केवारी. मग आता टक्केवारी नफा पर्सेंटेज बरोबर सूत्र काय आहे नफा छेद खरेदी किंमत. नफा कशावर कॅल्क्युलेट केला जातो नेहमी खरेदी किमतीवरच कॅल्क्युलेट केला जातो गुणिले 100. मग बघा नफा किती होतोय खरेदी किंमत आहे 4020, विक्री किंमत आहे 6000. 6000 किती गॅप आहे दोघांमध्ये चेक करूया. बघा जमत नसेल तर डायरेक्ट लहान मुलांसारखा सॉल्व करायचा आहे. 6000 मायनस 4020. बघा 0 जशाच तसा 10तून 2 गेले 8, 10तून इकडे 1 गेला 9 आणि इकडे 6तून 1 गेला 6तून 5 गेले 1. किती आले 1980. म्हणजे आता इथे पर्सेंटेज नफा काढायचा आहे. व्हॅल्यू किती आली 1980. आपल्याला पर्सेंटेज नफा काढायचा आहे म्हणून आपण हे काय करणार आहे हा फॉर्म्युला यूज करणार आहे. 1980 भागिले खरेदी किंमत किती दिली आहे 4020 गुणिले 100. ठीक आहे. आता काय करू 0 कट केला. सपोज हा 0 कट केला हा 0 कट केला. राहिले किती 19800. या 1980 ला 10 ने गुणलं किती झाले ते 19800 भागिले 402. ठीक आहे. कारण इकडचा 0 आपण इकडे कट केलाय. आता ऑप्शन कडे चेक करूया. ऑप्शन कडे 42 402 गुणिले 3 केले 4 त्रिक 12 होतात. इकडे बघा इथे 4 चौक 16 आहे इकडे 4 आहे. दोन ऑप्शन मध्ये सुरुवात कशाने दिसते 4 ने दिसते. म्हणजे आपण काय करू पहिले 402 ला 4 ने मल्टिप्लाय करून बघू तर आन्सर किती येते 402 गुणिले 4. 4 दुने 8 0 4 चौक 16 किती पर्यंत आला 1608 पर्यंत आला. इथे किती दिलाय 1980. 5 जर घेतला तर 4 पंचे 20 होतात. म्हणजे इथे 1920 पेक्षा आपल्याला कमी पाहिजे म्हणजे ऑप्शन नंबर 3 तर कट होते. आपल्याला दोन ऑप्शन व्हेरीफाय करायचे. किती आले 1608. बघा 19800 भागिले 402. मी डायरेक्ट मोठ्या नंबरने काय करते डिव्हिजन करायला प्रयत्न करते. म्हणजे किती आले 402 गुणिले 4 केले तर येतात 1608. ठीक आहे. 0 10तून 8 गेला 2 इकडे हातचा आला 1 8तून 1 गेला 7 9तून 6 गेले 3 किती आले 3720. आता बघा याच्यामध्ये 3720 उरले म्हणजे 0 येणार आहे का नाही. म्हणजे काय झालं ऑप्शन नंबर 4 पण कट झाला. आता चेक करू 402 गुणिले 9 करून बघू व्हॅल्यू तिथपर्यंत येते का. 402 गुणिले 9 बघा 9 दुने 18 हातचाला 1 9 0 0 1 जशाच तसा आणि 9 चौक 36 3618 दिसतोय जवळपासचा नंबर दिसतोय. म्हणजे किती टक्के 49%. काय येईल आपला ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट असणार आहे. कारण पुढचं करण्याची गरज पण नाही लगेच इकडे काय केलंय आपण ऑप्शनने काय करून घेतलेलं आहे सॉल्व्ह करून घेतले. पुढे बघा नेक्स्ट क्वेश्चन. दोन संख्यांचा गुणाकार 1,48,176 आहे आणि त्यांचा लसावी 3,528 आहे तर त्यांचा मसावी किती. आता बघा जेव्हा लसावी मसावी किंवा लसावी मसावी दिलेला असेल दोन संख्यांमधली एक संख्या दिलेली असेल एक संख्या शोधायची असेल किंवा लसावी मसावी दिलाय संख्या शोधायची असेल. ठीक आहे एक संख्या शोधायची असेल अशा पद्धतीने काय करू शकता पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता बघा दोन संख्यांचा गुणाकार दिलाय म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार किती दिलाय ऑलरेडी 1,48,176 बरोबर लसावी किती दिलाय 3,528. तर त्यांचा मसावी किती आपल्याला शोधायचा काय आहे मसावी बरोबर आहे. आता मसावी बरोबर हा इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये दिसतोय डाव्या हाताला आला तर काय होईल डिव्हिजन 1,48,176 भागिले 3,528. आता अशा वेळेस खेळत नका बसू याला 7 ने भाग द्या किंवा याला 7 ने द्या किंवा 9 ने द्या हे बघण्यापेक्षा ऑप्शन कडे बघा. ह्या मोठ्या नंबरने काय करायचं डायरेक्ट मोठ्या नंबरला डिव्हिजन कशी करता येईल याचा ट्राय करायचा आपल्याला. 3,528 ने आपल्याला द्यायचा 1,48,176 ला भाग. बघा इथे 3 दिसतोय इकडे 3 दिसतोय इथे 4 दिसतोय पहिल्यांदा आणि इकडे
5 दिसतोय, चेक करू. 3528 3528 आपण पहिले चेक करून बघू, 3 ने मल्टिप्लिकेशन करून बघू, म्हणजे आपल्याला ह्या दोन ऑप्शन काय करता येतील, एकतर बघ चेक करता येतील. 3 ने जर डिव्हिजन होत असेल तर बघू, नसेल तर हे ऑप्शन डायरेक्ट कट होऊन जातील. आपल्याला पुढचे 3 आणि 4 नंबरचा काय बघायचा आहे, ऑप्शन बघायचा आहे. पहिले 3 ने केलं बघा, 3 8 त्रिक 24, हातचा आला 2, 3 दुने 6 आणि 2 8, हातचा आला 1, 5 त्रिक 15 आणि 1 16, हातचा आला 1, 3 त्रिक 9 आणि 1 10, किती आले 10,680. आता पुढे व्हेरीफाय साठी 3528 गुणिले 4 करून बघू, कारण का इथे मोठा आहे ना थोडा, 14 आहे, 3 चौक 12 पण येऊ शकता, 8 चौक 32, हातचा आले 3, 4 दुने 8 आणि 3 11, हातचा आला 1, 4 पंच 20 आणि 1 21, हातचे आले 2, 4 त्रिक 12 आणि 2 14, किती आले 14,112. इथं काय 14,817, म्हणजे आपण 4 ने डिव्हिजन करू शकतो. आपले हे 2 ऑप्शन उडून गेले. ठीक आहे, आता राहिले फक्त 2च. आता 4 ने डिव्हिजन होते. आता जर याला 5 केलं तर 3 5 इथे किती होतात 15, इथे किती पाहिजे होते 14, म्हणजे काय येणार आहे ऑब्विसली आपला डायरेक्टली ऑप्शन नंबर 3 करेक्ट येणार आहे. तरी पण तुमच्या समाधानासाठी मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून देते. किती आले 14,112. बघा 1,48,176 भागिले 14,112. 14,112 ला 4 ने 14,812 ला जर 4 ने मल्टिप्लाय केलं तर किती येतं 14,112. बघा 6 इथे आला 5, इथे आला 0, इथे आला 7, इकडे आले 0. किती आला पाहिजे आता 2 आला पाहिजे. आता 3,528 गुणिले 2 केले, 8 दुने 16, 2 दुने 4 आणि 1 5, 5 दुने 10, चाला 1, 3 दुने 6 आणि 1 7, आले 7,056. म्हणजे किती आलं 2, 7,056. बाकी किती उरली 0. अशा पद्धतीने डायरेक्ट मोठ्या नंबरला काय करायचंय लढायचंय आणि काय करायचंय क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय जे होईल ते. पण त्यावेळेस काय करायचंय तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आपल्याला ऑप्शन कसा टॅकल करता येईल या पद्धतीकडे लक्ष द्यायचंय. पहिले बघायचंय नंबरचा इकडचा नंबर आणि आपण ज्याला गुणतोय 3 दुने 6, म्हणजे इथे जवळपास दिसतोय, येतंय लक्षात. जर इथे 3 घेतला असता तर इथे किती 3 त्रिक 9, पण इथे काय दिसतोय 7, म्हणजे आपल्याला पुढे नाही जायचंय 7 पर्यंत यायचं होतं. म्हणजे कितीने गुणलं 2 ने गुणलं. जर 40 42 42 41 असं असतं तर आपल्याला अजून थोडंसं काय करावं लागलं असतं, पुढे सॉल्व्ह करावं लागलं असतं. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया नेक्स्ट क्वेश्चन. 7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या गोलाकार पात्राला रंगवण्यासाठी 18,480 खर्च येतो. प्रति चौरस सेंटीमीटर रंगवण्यासाठी येणारा खर्च किती असेल. बघा याच्यामध्ये तुम्हाला कशाचा क्वेश्चन आहे, आता याला भूमितीमध्ये हा क्वेश्चन मोडला जातो. मग बघा याच्यात काय सांगितलंय, एक गोल दिलेला आहे, त्या गोलाच्या पात्राला रंगवण्यासाठी टोटल खर्च किती येतो 18,480 आणि त्याची त्रिज्या बघा असा एक गोल दिलेला, एक गोलाकार पात्र आहे, त्याच्यामध्ये ही आर दिलेली आहे, किती दिली आहे 7 सेंटीमीटर दिलेली आहे. आता एवढा पूर्ण रंगवण्यासाठी किती खर्च येतो 18,480. तर प्रति चौरस सेंटीमीटर एका चौरस सेंटीमीटरला किती खर्च येईल आपल्याला ते सांगायचंय, बरोबर आहे. आता बघा याच्यामध्ये गोलाचे एकूण पृष्ठफळ काढावे लागेल. गोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय सूत्र आहे, गोलाचे एकूण क्षेत्रफळ बरोबर पाय आर स्क्वेअर. काय 4 पाय आर स्क्वेअर. काय करणार व्हॅल्यू टाकणार. पाय म्हणजे किती आहे 22/7 आणि आर म्हणजे किती दिलेला आहे 7 गुणिले 7. ठीक आहे, किती आला 7 गुणिले 7. मग आता इथे बघा कट होईल, 7 7 कट झाला, 22 चौक 88, 88 गुणिले 7 करायचा आहे, 8 7 56, हातचे आले 5, 8 7 56, 56 आणि 5 किती होतात 61. म्हणजे टोटल क्षेत्रफळ किती आलं 616 चौरस सेंटीमीटर स्क्वेअर. 616 चौरस सेंटीमीटर स्क्वेअर, बरोबर आहे. आता हे जे पृष्ठफळ आहे याला एकूण खर्च किती येतोय 18,480. मग आता बघा जर प्रति चौरस सेंटीमीटरचा खर्च काढायचा आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागेल, एकूण खर्च किती झालाय, एकूण खर्च अपॉन एकूण पृष्ठफळ. मग एकूण खर्च किती झालाय बघा 18,480
भागिले 616. आता आपल्याला ऑप्शन कडे बघायचंय बघा. 31, 33, 30 आणि 31 सगळे कशाच्या आहे? 3च्या पटीने. का बरं? बघा जर इथे 3 ठेवले, 3 ने मल्टिप्लाय केलं तर 6 18. इथे पण आपल्याला काय दिसतोय? 18च दिसतोय. मग बघा 616 गुणिले 3 केलं. ठीक आहे. 6 18 हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 6 18 किती आले? 1848. बरोबर आहे. याने 616 ने जर मल्टिप्लाय केलं तर इथे किती येतो? 3 येतो. बरोबर आहे. मग हा 0 जशाच तसा. म्हणजे काय? पूर्ण डिव्हिजन होते ना. म्हणजे काय आलं आन्सर आपलं? 3 रुपये 30. म्हणजे एक चौरस सेंटीमीटर रंगवण्यासाठी खर्च किती येतो? 30 रुपये खर्च येतो. ठीक आहे. समजलं असेल? नक्की कमेंट मध्ये सांगा. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक 155 असेल तर 10% वार्षिक व्याजाने मुद्दल किती असेल? आपल्याला शोधायचे आहे मुद्दल. एकतर तुम्ही याच्यासाठी ऑप्शन इलिमिनेशन मेथड वापरू शकता किंवा मी तुम्हाला एक फॉर्म्युला सांगणार आहे. व्यवस्थित फॉर्म्युला आपल्या नोटबुक मध्ये नोट डाऊन करून ठेवायचा आहे, जेणेकरून 2 वर्षापेक्षा जास्त वर्षांचे चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक विचारला तर आपल्याला काय झालं पाहिजे? आन्सर सॉल्व्ह करता आलं पाहिजे. ठीक आहे. मग आता बघा, जर डिफरन्स बरोबर प्रिन्सिपल इंटू आर प्रिन्सिपल ब्रॅकेट R अपॉन 100 रेज टू n. ठीक आहे. इंटू 3 प्लस R अपॉन 100. ठीक आहे. अशा पद्धतीने काय करायचं? जेव्हा 2 वर्षापेक्षा जास्त चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यामध्ये जर गॅप विचारला असेल, दिलेला असेल, त्यावेळेस मुद्दल काढायची असेल तर त्यावेळेस काय करायचं आहे? हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. बघा डिफरन्स किती दिलाय? 155. बरोबर. प्रिन्सिपल काढायची. रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे? 10 वर्ष. 10% आणि नंबर ऑफ इयर किती दिलेले? आता पहिले नंबर ऑफ इयर किती? नंबर ऑफ इयर 2 पकडायचे. आता नंबर ऑफ इयर इथे 2 लिहायचे. 2 इंटू 100 त्रिक 300. 300 प्लस आर. 300 प्लस आर किती दिलाय? 10 अपॉन ला 100. ठीक आहे. आता हे सॉल्व्ह करू. बघा 155 बरोबर, आता 10 इथे 0 0 कॅन्सल केला. 1 चा वर्ग 1, 1/10 चा वर्ग 100 गुणिले 300 प्लस 10 310 अपॉन 100. ठीक आहे. 0 0 कॅन्सल. काय येतं बघा? 155 बरोबर किती येतात? P 31 अपॉन 100 10 1000. ठीक आहे. आता काढायचे P बरोबर, हा जो इथे डिव्हिजन मध्ये, हा इकडे येऊन काय होणार आहे? मल्टिप्लाय, आणि हा इकडे खाली डिव्हिजनला जाईल. 155 गुणिले 1000 भागिले 31. आता ऑप्शन कडे चेक करा. 6 5 4 5. 5 तर 2 वेळेस आहे, म्हणजे आपण 31 हा 5 करून बघू. 31 गुणिले 5. 5 1 5 5 3 15 येतोय. 5 ने डिव्हिजन जाते, म्हणजे इथला असू शकतो किंवा इथला असू शकतो. ठीक आहे. चेक करू. 31 1 31, 31 हा 5 155. पण इकडे बघा पुढे काय दिलेले? 0 दिलेले. 1 2 3 P म्हणजे किती आला? 5. P बरोबर किती आला आपला? 5000. किती आला ऑप्शन नंबर 4 हे काय आलं आपलं? करेक्ट आलं. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. जर x चे 2% बरोबर 255 असेल तर x ची किंमत किती असेल? x चे म्हणजे गुणाकार 2% बरोबर 252. बरोबर आहे. आता x चे 2/100 बरोबर 252. x बरोबर, हा जो डिव्हिजन मध्ये इकडे जाऊन काय होईल? मल्टिप्लाय. 252 गुणिले 100 भागिले 2. हा मल्टिप्लाय मध्ये खाली येऊन काय होईल? डिवाइड. बेक बे, बेदुने 4, बेसकी 12. 126 कुठे दिसतंय बघा ऑप्शन मध्ये? पुढचे 0 कडे बघू पण नका. इथे किती आले? 126. म्हणजे काय येणार आहे आपलं? ऑप्शन नंबर 3 आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा.
पुढचं बघा, 7 9 2 स्टार या संख्येस 11ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा. याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल, ऑप्शन इलिमिनेट करावे लागतील. एकतर 11ने निशेष भाग जाणारा संख्या म्हणजेच काय, 11ची कसोटी माहित असणं गरजेचं आहे. 11ची कसोटी काय सांगते, सम पोझिशनच्या अंकांची बेरीज आणि विषम पोझिशनच्या अंकांची बेरीज यांच्यामध्ये असलेला डिफरन्स 0 किंवा 11च्या पटीत असावा, तेव्हा त्या संख्येला काय होतो, पूर्ण 11ने भाग जातो. परत एकदा सांगते बघा, सम अंकांची पोझिशन आणि विषम अंकांची, सम पोझिशनवर असलेले अंक आणि विषम पोझिशनवर असलेले अंक यांची बेरीज करून त्यांच्यामध्ये असलेला गॅप हा 0 किंवा 11च्या पटीत असावा, म्हणजे त्या संख्येस काय होतो, 11ने पूर्ण भाग जातो. बघा, जर सपोज मी इथे 8 ठेवले, चारही ऑप्शन लिहून घेते, 7 9 2 8 9. ठीक आहे, पुढचा बघा, 7 9 2 2 9. पुढे 7 9 2 7 9. पुढे 7 9 2 9 9. सम पोझिशन बघा, विषम पोझिशन बघू, एकक, शतक आणि 10,000. 9 आणि 2 11, 11 आणि 7 18. ठीक आहे, मायनस 9 आणि 8 किती होतात, 17. किती आली, 1. शून्य आली का, नाही, म्हणजे 11ने भाग जाणार नाही. पुढे आता ऑलरेडी विषम पोझिशन किती आहे, हे बघा, 9 2 11, 11 आणि 7 18, म्हणजे इथे 18 आहे, इथे 18 आहे, इथे पण 18 आहे. मायनस मायनस मायनस. पुढे ते 2 आणि 9 किती होतात, 11. 2 आणि 9 11, मायनस 11 केले तर उरतात किती, 7. आता बाकी 0 किंवा 11च्या पटीत यायला पाहिजे. इथे बाकी तर 1 आणि 7 उरली. पहिला ऑप्शन चुकला, दुसरा ऑप्शन चुकला, तिसरा चेक करू. 9 7 एकक दशक, 9 7 16, किती येतात, 16. 18 मधून 16 गेले, उरले किती, 2. उरायला किती पाहिजे होते, 0 किंवा 11च्या पटीमध्ये, उरला नाही. पुढे बघा, आता इथे किती आले, 9 आणि 9 18, किती आले, 18. 18तून 18 गेले, 0. 11ची कसोटी सांगते, जेव्हा दोघांमध्ये काढलेला गॅप हा 0 किंवा 11च्या पटीत असावा, तेव्हा त्या संख्येला काय होतो, 11ने निशेष भाग जातो. म्हणजे काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट क्वेश्चन. 3 नळ MNP यांनी एक टाकी 20 मिनिटात भरते. MNP किती मिनिटात, 20 मिनिटात भरते. 5 मिनिटानंतर P नळ बंद केला. 5 मिनिटानंतर काय केला, P नळ बंद केला. तर आता बघा, 5 मिनिटानंतर नळ बंद केला तर टाकी किती शिल्लक, एवढी भरते 20 मिनिटात. सपोज असं समजा, एका मिनिटामध्ये एक भाग भरतोय, एका टाकीचा एका मिनिटामध्ये एक भाग भरतोय, म्हणजे 20 मिनिटामध्ये किती भाग भरले यांनी, 20 भाग भरले. पण 5 मिनिटानंतर काय केला, P नळ बंद केला. P नळ बंद केल्यामुळे, म्हणजे P नळ बंद केल्यामुळे किती भाग शिल्लक राहिला, 15 भाग काय राहिला, शिल्लक राहिला. किती भाग शिल्लक राहिला, 15 भाग शिल्लक राहिला. लाईन बघा, मी वाचल्यानंतर लगेच तिथपर्यंत सॉल्व केले, का, जेणेकरून लक्षात आलं पाहिजे, 20 मिनिट मध्ये भरते. असं समजा, एका मिनिटामध्ये त्या टाकीचा एक भाग भरून पूर्ण होतोय, म्हणजे 20 मिनिटामध्ये 20 भाग भरून काय व्हायला पाहिजे, पूर्ण व्हायला पाहिजे. पण 5 मिनिटानंतर P नळ बंद केला. 5 मिनिटानंतर P नळ बंद केल्यामुळे P नळ वर्किंग करेल का, नाही. वर्किंग करणार कोण, फक्त M आणि N नळ. आता पूर्ण भाग किती होता, 20, पण बंद केला म्हणजे भाग किती शिल्लक राहिला, 15 भाग शिल्लक राहिला. तर आता उर्वरित टाकी, हा भाग जेवढा शिल्लक राहिलाय, उर्वरित टाकी M आणि N मिळून 40 मिनिटात भरतात. M आणि N मिळून किती मिनिटात भरतात, 40 मिनिट मध्ये भरतात. मग बघा, जर 40 हा भाग आहे, किती मिनिटामध्ये भरतात, 40 मिनिटामध्ये भरतात. म्हणजे किती भाग भरतात ते बघू. 5 3 15, 5 8 40, किती भाग भरतात, 3/8. किती भाग भरतात, M आणि N तिघं मिळून. 8 पैकी किती भाग भरला जातोय, 3 भाग भरला जातो. किती भाग, 3 भाग. ठीक आहे, मग आता बघा, 3 भाग भरला जातोय तर शिल्लक भाग किती राहतो, 5. किती भाग शिल्लक राहिला, 5/8 भाग काय राहिला, शिल्लक राहिला. पण विचारलं काय पुढे, तर एकटा नळ P किती वेळात भरेल. आता एकटा नळ विचारलाय बघा, M आणि P जेव्हा करत होते तेव्हा टोटल भाग किती होते, 20 भाग होते. म्हणजे टोटल अपॉन 5/8. 5 किती झाले, 8. करू आता बघा, हे डिवाइड, इकडे जाऊन काय होणार आहे, रेसिप्रोकेट. 20 गुणिले 8/5.
5 एक 5, 5 चोक 20, 8 चोक 32. किती भाग येईल? एकटा नळ किती भरणार आहे? 32 भाग काय करणार आहे? एक नळ किती मिनिटात? 32 मिनिटामध्ये काय करेल? टाकी भरेल. ठीक आहे, घेऊयात पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. पुढे बघा, एका दुकानदाराने 60 दिवसात सरासरी 3100 रुपयाचा माल विकला. त्यापैकी पहिल्या 30 दिवसात सरासरी 1800 रुपयाचा माल. पहिले बघा, 60 दिवसात सरासरी 3100 रुपया. 60 दिवसात 3100 किती होतात टोटल ते काढायचे. पुढे त्यापैकी पहिल्या 30 दिवसात 1800. बरोबर. आता 31 गुणिले 6 करू. 6 एक 6, 6 त्रिक 18, 186 आणि 0 किती पुढे? 1 2 3 किती झाले? 1,86,000. पुढे 18 त्रिक 54, 5,40,000. 5,40,000 नाही, 54,000. किती? 54,000. बघा आता 30 दिवसात भरलाय. आता काय विचारलं त्यांनी? तर राहिलेल्या 30 दिवसाचं शिल्लक दिवस किती राहिले? 30. ठीक आहे, किती दिवसाची एकूण विक्री होईल? आपल्याला इथला भाग काढायचा आहे. 0 0 0, 6तून 4 गेले 2, 8तून 5 गेले 3 आणि इकडे आला 1. ते आला 1. ठीक आहे, आता काढायचं काय? 30 दिवसाची एकूण विक्री विचारली ना. मग बघा, राहिलेल्या 30 दिवसाची एकूण विक्री किती होईल? आता इथे बघा, विकला कितीला आहे? 3100 रुपयाला इथे आणि इथे 1800ला. म्हणजे एकूण आपल्याला इथे विक्री काढायची. बघा 30 दिवसाचे टोटल किती होतात? 30. म्हणजे किती येतील? 30 लिहिले इथे आपण. किती होतात? 0 0 कॅन्सल. 3 चोक 12, इकडे 3 चोक 12, उरले किती? 00. किती रुपयाची? 4,400 रुपयांची काय होणार आहे? एकूण विक्री होणार आहे. त्यानंतर पुढे बघा, एक पूल व एक बोगदा एकमेकांना चिकटून आहेत. पुलाची लांबी 650 मीटर व बोगद्याची लांबी 950 मीटर आहे. बघा, पुलाची लांबी प्लस बोगद्याची लांबी किती मीटर आहे टोटल? अंतर मिळेल आपल्याला 650 अधिक 950. एकूण अंतर किती मिळालं? 1600 मीटर. किती मिळालं? 1600 मीटर. जर ताशी अंतर कशामध्ये दिलंय? मीटरमध्ये. वेग कशामध्ये दिलाय? किलोमीटर पर हावर मध्ये. जर ताशी 90 किलोमीटर हावर वेगाने जाणारी एक रेल्वे. आता वेग दिलेला आहे बघा, हे आलं आपलं अंतर. आता वेग चेक करू. वेग बघा, वेग काढायचा आहे. किती दिलाय? 90 किलोमीटर. किलोमीटर पर हावरचं मीटर पर सेकंद करताना आपण काय करतो? 5/18 ने गुणतो. 5/18. 18 एक 18, 18 पंचे 90, 5 5 25. किती आलं? 25 मीटर पर सेकंड. ठीक आहे, एक रेल्वे पूल व बोगदा. आता इथे काय दिलंय? रेल्वे पूल व बोगदा. बरोबर आहे, इथं पूल आणि बोगदा दिलाय, पण तिकडे बघा, एक रेल्वे पूल व बोगदा यांना 80 सेकंदात ओलांडते. तर ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल? फक्त कशाला? पुलाला विचारलंय आपल्याला. 25. आता बघा, वेळ किती दिली आहे? वेळ दिली आहे 80 सेकंद. 80 सेकंद. आपण काढू शकतो अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. वेग गुणिला वेळ. बरोबर आहे. वेग किती आहे? 25 किलोमीटर पर सेकंद इंटू 80. 25 8 आहे 200, 2000. टोटल अंतर किती आलं? 2000 मीटर. पण ऍक्च्युअल किती दिलंय? 1600. ऍक्च्युअल किती मिळालं आपल्याला? फक्त 1600 हे काय मिळालंय? अंतर मिळालेलं आहे. मग याच्यामध्ये बघा, जर पूल आणि बोगदा यांची लांबी किती दिली आहे? 1600 मीटर. आपण रेल्वेची लांबी काढू शकतो याच्यामध्ये. जर पूल आणि बोगद्याची लांबी आपल्याला 1600 मीटर दिली, तर आपण याच्यामध्ये रेल्वेची लांबी शोधू शकतो. रेल्वेची लांबी बरोबर 2000 मायनस 1600. किती उरतात? 400. रेल्वे किती मीटरची झाली? म्हणजे 400 मीटरची. तर विचारलं काय? ती रेल्वे फक्त पुलाला किती सेकंदात ओलांडेल? पुलाची लांबी बघा आता किती. पुलाची लांबी आपण लिहिली इथे. किती आहे पुलाची लांबी? 650. म्हणजे रेल्वेची लांबी प्लस पुलाची लांबी 650 प्लस 400 किती होतात? 1050. किती झाले? 1050. आणि काय विचारलंय त्यांनी? किती वेळात? वेळ विचारलाय ना.
म्हणजे वेग किती दिलाय आपल्याला 25 मीटर पर सेकंड. 25 25 एक 25 25 चौक 100 उरले किती 50 25 दुने 50 किती आलं 42 सेकंदामध्ये काय करणार आहे ती रेल्वे काय करणार आहे पुलाला ओलांडणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा एका परीक्षेत 72% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, इंग्रजीत 69% विद्यार्थी उत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 63% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. आता आपल्याला दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेल्याच विद्यार्थ्यांची संख्या दिलेली आहे. बरोबर आहे. आता दोन्ही विषयात उत्तीर्ण झालेले दोन्ही पण विषयात किती झाले 63%. गणितात उत्तीर्ण झालेले गणित आणि इंग्रजी. ठीक आहे. गणितामध्ये बघा टोटल किती झाले 72 पण 63 दोघांमध्ये झाले म्हणजे किती गणितात फक्त गणितात झालेले 9% असतील. बरोबर आहे. पुढे 69% विद्यार्थी इंग्रजीत झाले इथे 63 झाले म्हणजे इथे किती असतील 6%. फक्त इंग्रजीमध्ये झालेले किती 6. तर अनुउत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती आता उत्तीर्ण झालेले चेक करू 63 आणि 9 72 72 आणि 6 78 किती टक्के झाले हे 78%. 100 पैकी 78% उत्तीर्ण झाले 78% उत्तीर्ण झाले तर शिल्लक किती राहिले शिल्लक राहिलेले काय असतील अनुउत्तीर्ण असतील. मग 100 मधले 78 मायनस केले 100 मायनस 78 10 तून 8 गेले 2 10 तून 8 गेले 2 किती टक्के 22%. म्हणजे अनुउत्तीर्ण संख्यांची टक्केवारी किती आली 22% मिळाली. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा एक वस्तू 960 रुपयाने विकल्याने 20% तोटा होतो. बघा इथे लिहिते मी वस्तूची विक्री किंमत आहे 960 रुपये खरेदी किंमत माहित नाही किती पण काय झालाय पुढे तोटा किती टक्के 20%. बघा जेव्हा खरेदी किंमत ही जास्त असेल विक्री किमतीपेक्षा तेव्हा काय होतो तोटा होतो. 100 मध्ये किती टक्के तोटा झाला 20% म्हणजे शिल्लक किती राहिले 80. म्हणजे बघा 960 गुणिले 100 भागिले 0 0 कॅन्सल 8 एका 8 8 एका 8 8 दुने 16 1200 रुपये किती झाले 1200 रुपये त्या वस्तूची काय झाली खरेदी किंमत झाली. तर आणखी किती रुपये जास्त घेऊन वस्तू विकावी म्हणजे किती टक्के 25%. किती टक्के 25% म्हणजे 1200 वर किती टक्के 125%. 25% नफा मिळेल. बरोबर आहे. आणखी किती रुपयाला जास्त घेऊन वस्तू विकावी म्हणजे किती होईल 25%. बरोबर. आता करा 0 0 कॅन्सल झाले 12 12 पंचे 60 12 दुने 24 24 आणि 6 30 कॅरी आले 3 12 आणि 3 15 ते आले 1500. 1500 रुपयाला जास्त विकावी म्हणजे किती टक्के नफा होईल 25% नफा होईल. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. आता एजेस वर क्वेश्चन आहे. 3 वर्षापूर्वी कविता सविता आणि अनिता यांच्या वयाचे गुणोत्तर 3:2:5 आहे. 3:2:5 आहे म्हणजे काय होईल 3x 2x आणि 5x. कविता सविता अनिता. ठीक आहे. 3 वर्षापूर्वी म्हणजे आताच जर काढायचं असेल तर 3 वर्ष याच्यामध्ये काय होतील ऍड होतील. त्यांच्या आजच्या वयाची बेरीज म्हणजे यांच्या वयाची बेरीज केली 3x अधिक 3 प्लस 2x अधिक 3 प्लस 5x अधिक 3 बरोबर 61 वर्ष. करा चला आता मग 3 3 1 3 3 6 3 3 9 म्हणजे किती झाले 3 आणि 3 आणि 2 5 5 आणि 5 10 10x अधिक 9 बरोबर 59. 10x बरोबर 59 हा प्लस इकडे जाऊन काय होईल मायनस 10x बरोबर 59 मधून 9 गेले राहिले किती 50. x बरोबर 10 1 10 10 5 50 x बरोबर किती आला 5. विचारलं कोणाचे बघा तर सविताचे आजचे वय किती सविता बघा इथे सविता 5 दुने 10 आजचे विचारले म्हणजे मागच्या 3 वर्षाचे काय करावे लागतील ऍड करावे लागतील 10 आणि 3 13. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असेल करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढील सामग्रीचा मध्यमान काढा. मध्यमान म्हणजेच काय थोडक्यात आपल्याला बघा सरासरी काढायची असते. मग याच्यामध्ये चेक करू पुढील सामग्रीचा मध्यमान काढा. आता लिहित बसू नका इथेच कॅल्क्युलेशन करा 5 आणि 9 14 14 आणि 3 17 17 आणि 2 19 19 आणि 7 26 26 आणि 8
34 आणि 5 39, 39 आणि 4 43, 43 अधिक 15 किती होतात 5 58, 58 आणि 9 किती होतात 67, किती झाले 67. आता नंबर काउंट करू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ऑब्विसली 10 आहे म्हणजे काय येणार एक नंतर पॉइंट 6.7. ऑप्शन नंबर 1 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 43चा वर्ग अधिक 2 गुणिले 57 गुणिले 43 अधिक 57चा वर्ग. बघा रिपिटेशन दिसते इथे. याला जर आपण इथे ह्याच नंबरचा इथे रिपीट आहे आणि हाच नंबर इकडे रिपीट आहे म्हणजे काय झाला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर म्हणजेच काय थोडक्यात a प्लस काय दिसतोय बघा a प्लस b म्हणजेच काय a म्हणजे किती आहे 43 आणि b म्हणजे काय आहे 57. 7 आणि 3 10, 9 आणि 1 10 किती झाले 100. कुठे 100 दिसतोय का इथे तर दिसत नाही. 10चा वर्ग केला तर किती येतो 10चा वर्ग बरोबर 100 म्हणजे काय आला ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा 4 ने निशेष भाग जाणाऱ्या 1 पासून 150 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. बघा 4 ने निशेष भाग जाणार आहे कुठून 1 पासून ते 150 पर्यंत जायचंय. आता 1 पासून पहिली 4 ने भाग जाणारी संख्या काय येणार आहे 4 येणार आहे. 4 1 4, 4 2 8, 4 3 12 अशा पद्धतीने. आणि 150च्या अगोदर बघा 149 ला 4 ने भाग जात नाही 150 ला पण जात नाही म्हणजे काय आला 148. किती आला 148. ठीक आहे. 100 किती आला 48 आला. आता याच्यामध्ये बघा काय केलं जातं पहिली संख्या मायनस शेवटची आता शेवटची संख्या ऑब्विसली मोठी असते म्हणून फॉर्म्युला लिहिताना शेवटची संख्या मायनस पहिली संख्या अपॉन यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे बघा 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16 यांच्यामध्ये कितीचा गॅप दिसतो आपल्याला 4चा गॅप दिसतो म्हणजे छेदाला किती लिहायचे 4 प्लस काय करायचं याच्यामध्ये 1. हे बघा आता याच्यामध्ये 1 मग काय आला 148 मायनस 40 छेद 4 प्लस 1. 148 मधून 4 गेले किती उरले 144 छेद 4. 4 1 4, 4 3 12, 4 3 12, 4 7 24 36. 36 अधिक 1 किती झाले 37. म्हणजेच काय 4 1 पासून 150 पर्यंत एकूण किती संख्या आहे 4च्या पटीत किंवा 4च्या पाड्यात असणाऱ्या 37. किती संख्या आहे 37 संख्या आहे. या 37 संख्या बघा या त्यात 37 संख्या आता काढायची काय त्या 37 संख्यांची बेरीज काढायची म्हणजे काय करणार आपण n/2 पहिली संख्या अधिक शेवटची संख्या. n किती आल्या म्हणजे टोटल नंबर ऑफ संख्या किती आल्या 37 छेद 2 पहिली संख्या होती 4 शेवटची संख्या होती 148. ठीक आहे. मग 37 छेद 2 148 आणि 4 किती होतात 152. करा मल्टिप्लिकेशन 2 1 2 2 7 14 2 6 12 37 गुणिले 76 साइन 7 42 हातचा आला 4 साहित्रिक 18 7 7 49 9 आणि 8 17 17 आणि 4 21 हातचा आला 2 4 आणि 2 6 आणि 1 7 इथे आला 1 सात्रिक 21 21 आणि 7 28 किती आला आन्सर 2812. चेक करू बघा 2812 किती ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा नेक्स्ट 712च्या मागील 34वी विषम संख्या कोणती. 712च्या मागे 34वी विषम संख्या कोणती. अशा पद्धतीचा जर क्वेश्चन सॉल्व्ह करायचा असेल एकदम बेसिक आणि एकदम शॉर्टकट ट्रिक सांगते बघा 712च्या अगोदर आता 712 तर हा नंबर काय दिसतोय सम दिसतोय. याच्या मागची विषम संख्या काय येणार आहे 711. 34वी विषम संख्या आता 34 हा काय अंक दिसतोय सम विचारली काय विषम मग 34 आहे 734च्या अगोदरचा नंबर काय येतो 33 इंटू 2 करायचे 33 दुने किती होतात 66. 711 मधून 66 मायनस केले 711 मायनस 66 11तून 6 गेले 5 11तून 7 गेले 4 आणि इकडे किती येतील 7तून 1 गेला 6 किती आले 645. किती आन्सर येते तुमचं 645. ऑप्शन नंबर 2 हे आपलं काय येईल करेक्ट आन्सर. जर असं नसेल जमत तर काय करायचं विषम संख्या शोधण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. विषम संख्या
विषम संख्या बरोबर दिलेली समसंख्या दिलेली समसंख्या मायनस 2 गुणिले दिलेली काय असेल तिकडे कितवी संख्या आहे, किती संख्या दिलेली, कितवी संख्या +1 ठीक आहे, +1. आता याच्यामध्ये काय करणार बघा, दिलेली संख्या काय आहे आपल्याला 712 मायनस 2 गुणिले कितवी संख्या 34वी +1 करा. आता 34 दुने किती होतात, 34 दुने 68, 68 मध्ये एक ऍड केला 68 +1 बघा 68 +1 म्हणजे 712 मायनस 68 +1 करणार कॅल्क्युलेशन. 712 मायनस 68 किती होतात 4, 11तून 7 गेले 4, 744 आणि +1 किती झाले 745. कुठल्याही मेथडने, दोघांमधून कुठल्याही मेथडने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. बघा, जेव्हा अपूर्णांक सॉल्व्ह करायचे आपल्याला, अपूर्णांकामध्ये असेंडिंग ऑर्डर डिसेंडिंग ऑर्डर लावायची असेल त्यावेळेस काय करायचं, अपूर्णांकाच्या अंशस्थानाचा आणि छेदस्थानाचा गॅप काढायचा. त्या गॅपमध्ये सगळ्यात मोठा जो गॅप येईल तो त्या अपूर्णांकामधला काय असणार आहे, सर्वात मोठा अपूर्णांक असणार आहे. मग बघा 37 मायनस 19 केले किती उरतात 18, इथे आले 18, इथे बघा 27 मधून 14 गेले उरले किती 13, इथे 13 आले, इथे चेक करू 55 मधून 28 गेले 7, 5तून 3 गेले 2, 27 आणि इकडे 33 मधून 17 गेले उरले किती 16, इथे किती येतात 16. मग आता सगळ्यात मोठा गॅप कुठल्या फ्रॅक्शन मध्ये दिसतो किंवा कुठल्या अपूर्णांकात दिसतो, 28/55 मध्ये, म्हणजेच काय, तोच काय असणार आहे आपला सर्वात लहान अपूर्णांक असणार आहे. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघा, एका वर्गातील विद्यार्थी जर 16, 18, 24 या संख्येच्या प्रमाणात रांगेत उभे राहिल्यास प्रत्येक वेळी एकही विद्यार्थी शिल्लक राहणार नाही, म्हणजे बाकी किती राहील 0 राहील. तर वर्गात किती विद्यार्थी असू शकतात, याच्यासाठी एक बेस्ट वे काय, त्या संख्यांचा काय काढायचा लसावी. 16, 18 आणि 24 बघा 16, 18 आणि 24 काढू शकता. कशाने भाग जातो याला, 2 ने, 3 ने, 4 ने नाही जात, 2 ने जातोय. 8 16, 9 18 आणि त्याला 12. ठीक आहे. पुढे बघा, आता 2 ने दिला 4 ने देऊ, 4 8 हा 9 जशाच तसा, सॉरी 4 दुने 8 आणि इकडे आला 4 त्रिक 12. आता 3 ने देऊन बघू येतो, 2 3 त्रिक 9 3 1 3 करणार कॅल्क्युलेशन. बघा 2 8 8 त्रिक 24, 24 दुने 48, 24 दुने 48, 48 त्रिक 48 त्रिक करायचे आपल्याला, 8 त्रिक 24, 4 त्रिक 12, 13 14 किती आले 144. 144 बघा 144 4 घेतला ना, 4 दुने 8, अरे 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 दुने 48, 48 त्रिक 144. 144 आहे का ऑप्शन मध्ये, 144 नाही म्हणजे 144 18 18 24 144 ऍक्च्युअल LCM आहे, पण इथे यांनी दिलेला नाही ऑप्शन मध्ये, म्हणजे काय 200. 144च्या डबल किती होतात, 144च्या डबल 4 दुने 8, 4 दुने 8 2, 288, म्हणजे या तिघा नंबरने फक्त 288 लाच काय होतंय डिव्हिजन होतंय. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया, नेक्स्ट क्वेश्चन. राहुल व सचिन यांनी अनुक्रमे 9,000 व 12,000 रुपये गुंतवणूक करून एक व्यवसाय सुरू केला. 6 महिन्यानंतर सचिनने त्यांची अर्धी गुंतवणूक काढून घेतली. कोण राहुल आणि सचिन. राहुलने 9,000, सचिन आहे 12,000. याने पूर्ण वर्षभर गुंतवणूक ठेवली, म्हणजे गुणिले याला 12 करावं लागेल. 12 9 108, म्हणजे याचे टोटल वर्षाचे किती गुंतवणूक आहे 1,08,000. याने 6 महिने गुंतवली अगोदर, 12 72,000.
ठीक आहे. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर अर्धी काढून घेतली, मग 6 महिन्यानंतर अर्धी काढली म्हणजे किती झाली, 6 गुणिले 6000, 6 6 36 म्हणजे किती झाले 3600, 36,000. 0 0 0 4 6 2 8 7 3 10, 1,08,000. दोघांची पण गुंतवणूक काय झाली आता सेम. एका वर्षानंतर एकूण नफा 4,600 झाला. नफा रेशो काढायचा आहे. 108 एका 108 108 एक 108 एकाच एक. राहुलचा नफ्याचा रेशो आणि सचिनचा नफ्याचा रेशो काय आहे 1:1. टोटल नफा किती आहे 4,600. 4,600 भागिले 2. बेक बे बेदुने 4 बेत्रिक 6. एक पार्ट म्हणजे किती आला 2300. आता इक्वली इक्वली म्हणजे याला 2300 याला 2300, टोटल किती झाले 4600. म्हणजे सचिनला किती मिळणार आहे 2300 रुपये. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एका चाकाचा व्यास 56 सेंटीमीटर असताना 4.4 किलोमीटर मध्ये त्या चाकाचे किती फेरे तयार होतील. व्यास कशामध्ये दिलाय सेंटीमीटर मध्ये. मग आपल्याला जे अंतर आहे ते पण पूर्ण कशामध्ये काढावं लागेल सेंटीमीटरने, तेव्हाच आपण काय करू शकतो पूर्ण चाकाचे फेरे काढू शकतो. बरोबर आहे. आता बघा चाकाचा व्यास बरोबर दिलेला आहे 56 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता आपल्याला काय काढायचं आहे चाकाचं एकूण अंतर काढायचंय. मग एकूण अंतर काढायला किती दिलंय 4.4 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर म्हणजे किती झाले 1000. आणि 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर 100 सेंटीमीटर. असे किती 4.4. किती 4.4 आहे. ठीक आहे. आता इथे जर हा पॉइंट काढून टाकायचा तर याला काय दिलं असतं छेदला 10. मग काय करू हा 0 इकडे कट करू. किती राहतात बघा 44. 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे किती आलं टोटल 4,40,000 सेंटीमीटर इतकं काय झालंय एकूण त्या याचं चाकाचं पूर्णपणे काय झालेलं आहे ते अंतर झालेलं आहे. मग आता चाकाचा काय काढायचं आपल्याला परीघ काढावं लागेल तेव्हा फेरे काढता येतील. चाकाचा परीघ बरोबर काय झालं पाय डी. डी म्हणजे काय डायमीटर. 22/7 गुणिले डी म्हणजे किती डायमीटर दिलाय 56. 7 1 7 7 8 56. 22 8 176. 22 8 किती झाले 176. 176 सेंटीमीटर काय आला आपला परीघ आला. आता काढायचं काय चाकाचे फेरे काढायचे. मग चाकाचे फेरे काढताना काय केलं जातो टोटल अंतर भागिले परीघ. फेरे बरोबर टोटल अंतर भागिले परीघ. बघा अंतर किती आहे 4,40,000 भागिले 176. 17 त्रिक 51 किती येतो 17 त्रिक 51. 17 चौक 68 काढून बघू बघा किती येतं 176. 17 दुने 34. 17 त्रिक 51. 176 त्रिक 51 जास्त येते 17 दुने 34. 6 दुने 12. 17 7 दुने 14 ने 15. चाला 1 2 आणि 1 3. 352 किती आले 352. 4,40,000 176 दुने 352. 0 0 0. 10 2 गेले 8. 14 9 गेले 14 मधून 9 गेले सॉरी 14 मधून 6 गेले 8 आणि इकडे 0. ठीक आहे. आता 880. 17 चौक 68. 17 5 85. 177 पाचा करून बघू 6 पंच 30. 7 5 35. 3 38. हात चाला 1 5 आणि 3 8 म्हणजे किती आले 5. 176 5 880. इथपर्यंत कट झालं. पुढचे 2 0 जशाच तसे ठेवले. ऑप्शन नंबर 4 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, एका काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू काटकोन करतात. 2 बाजू त्यांची लांबी 27 सेंटीमीटर व 36 सेंटीमीटर आहे तर कर्ण किती. आता काटकोन त्रिकोण म्हणल्यावर ऑब्विसली काय असणार आहे कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. आता 2 बाजू ही एक बाजू तेव्हाच इथे काय बनतो काटकोन बनतो. एक बाजू दिली आहे समजा 27 आणि एक बाजू दिली आहे 27 आणि एक 36, तेव्हा हा काय मिळेल आपल्याला कर्ण मिळेल. मग 27चा वर्ग अधिक 36चा वर्ग बरोबर 27चा वर्ग 729 अधिक 36चा वर्ग बरोबर 1296. याच्यासाठी तुमचे मॅक्झिमम 40 पर्यंत वर्ग पाठ असणं गरजेचं आहे, तेव्हाच तुम्ही इतका क्विक रिस्पॉन्स देऊ शकता. मग आता ऍडिशन करू 1296
जर जमत नसेल तुम्ही 36चा वर्ग काढून दाखवते बघा. 36चा वर्ग बरोबर किती येतो? 6चा वर्ग 36, 3चा वर्ग 9, 6 18, 18 त्रिक 54. साहित्रिक 18, 18, 18 दुणे 36, इथे 36 आहे. 6, 9, 12, 1296, 1296 प्लस 729 करा. 9 आणि 6 15 हातचाला 1, 9 आणि 1 9 3 12 हातचाला 1, 9 1 10 हातचाला 1, 20,000 2025 2025 आहे. युनिट डिजिटला काय आहे? 5 आहे. म्हणजे काय आहे? वर्ग युनिट डिजिटला 5च आला पाहिजे. काय आला? 45. बघा 45चा वर्ग आहे ना, 45, 5चा वर्ग 25, 5च्या 4च्या पुढचा नंबर 5, या दोघांचा गुणाकार केला 4 5 20, किती आले? 20 25 आलाय बरोबर. जेव्हा युनिट डिजिटला 5 असतो ना, तेव्हा वर्गमुळाच्या एकक स्थानी सुद्धा काय असतो? 5च असतो. लक्षात ठेवायचं. वर्गाच्या एकक स्थानी 5 आहे, तर वर्गमुळाच्या एकक स्थानी पण काय मिळेल आपल्याला? 5च मिळेल. ठीक आहे. त्यानंतरचा पुढचा बघूया. नेक्स्ट, एक बोट स्थिर पाण्यात 15 किलोमीटर तासाने जाते व प्रवाहाचा वेग 6 किलोमीटर प्रति तास असेल तर प्रवाहाच्या दिशेने जायचे. ठीक आहे. किती किलोमीटर जाण्यासाठी बोटीला किती वेळ लागेल? आता बोट स्थिर पाण्यात किती? 15 किलोमीटर. म्हणजे पाण्याचा वेग आहे 15 आणि प्रवाहाचा वेग बोटेचा वेग आहे 15 किलोमीटर प्रति तास आणि पाण्याचा वेग आहे 6 किलोमीटर प्रति तास. आता ते एकमेकांच्या अपोजिट जात नाही. बोट ही प्रवाहाच्या दिशेने जाते, म्हणजेच काय? त्यांच्या वेगाची काय केली जाईल? बेरीज केली जाईल. मग वेग बरोबर किती येतो? 15 अधिक 6, 15 अधिक 6 किती झाले? 21 किलोमीटर प्रति तास. आणि आपल्याला अंतर पण कशामध्ये दिलंय? किलोमीटर प्रति तास. किती आहे? किलोमीटर किती? 84 किलोमीटर. मग काय काढायची आहे? वेळ बरोबर अंतर भागिला वेळ. अंतर बरोबर किती आलं? 84. वेग किती आहे? 21. 21 1 21, 21 चोक 84. किती तास लागतील? 4 तास लागतील. 4 तास. ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय येईल? करेक्ट आन्सर येईल. त्यानंतरचा पुढचा बघा. 6 चौरस मीटर म्हणजे किती चौरस सेंटीमीटर? 6 चौरस मीटर बरोबर किती चौरस सेंटीमीटर? आता बघा, 1 चौरस मीटर, 1 मीटर म्हणजे किती? 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आणि 1 चौरस मीटर म्हणजे 10,000 चौरस सेंटीमीटर. लिहून घ्या, एकदम नोट डाऊन करा. ही एकदम इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 चौरस सेंटीमीटर बरोबर 10,000 सेंटीमीटर. किती आले? 10,000 सेंटीमीटर येतात. मग आपल्याला काय करायचं? 10 चौरस सेंटीमीटर बरोबर 10 नाही 6 चौरस सेंटीमीटर. 6 गुणिले 10,000 किती होतात? 60,000. दिसतंय? ऑप्शन नंबर 3 हे आपलं काय असणार आहे? करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा. 57 स्टार समान अंक असून त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 7,992 आहे, तर त्याच्या स्टारच्या जागी कोणता अंक येईल? बघा, जेव्हा स्टार विचारले आणि एकच अंक विचारला, एक तर तुम्ही ऑप्शन इलिमिनेट करा, किंवा जेव्हा असा फरक विचारला असेल, ज्या फरकातल्या शेवटच्या अंकाचा शेवटच्या डिजिटचा विचार करा. शेवटचा डिजिट किती आहे? 7. त्याच्यात 1 मिळवायचा. किती झाला? 8. हा एक रूल आहे, एक शॉर्टकट ट्रिक आहे. एकदम इझिली काय मिळून जातं? आन्सर मिळून जातं. बघा, जेव्हा क्वेश्चन मध्ये स्टार मधील समान अंक असेल आणि स्थानिक किमतीतील फरक दिलेला असेल, त्यावेळेस जो फरक आहे त्या फरकाच्या शेवटच्या स्थानावर असलेला अंक आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर आन्सर त्या स्टारच्या जागी असणारा अंक आपल्याला मिळून जातो. म्हणजे स्टारच्या जागी काय येणार आहे? 8 येणार आहे. करून बघू बघा. किंवा याच्यासाठी अजून एक सांगते बघा, याला 100 पकडा, या स्टारला काहीतरी आपण एक पकडला किंवा 10. बघा, इथे समजा 1 पकडला, तर इथे किती येतील? 10. म्हणजे 10 100 1000 10,000 म्हणजे इथे किती आले? 10,000. 10,000 x मायनस 10x. का बरं? हा दशक स्थानाला आहे आणि हा 10,000 स्थानाला आहे. बरोबर किती झाले? 79,920. मग 10,000 मधून 10 गेले, राहिले किती?
9,990 एक्स बरोबर 79,920. ठीक आहे, एक्स बरोबर काय करणार आहे 79,920 भागिले 9,990. 0 0 कॅन्सल झाला. या 999 ने 7,992 ला काय करायचे डिवाइड करायचे. मग आता 8 येण्यासाठी इथे काय करावं लागेल. जर समजा 9 दुने काय केला 18 केला. किती केला 9 दुने 18 येतोय. करून बघू 999 गुणिले 8. बघा 9 8 72. हातचे आले 2. 9 8 72 आणि 2 72. 9 8 72. हातचे आले 7. 9 8 72 आणि 7 किती होतात 72 आणि 7 79. हातचे आले 7. 9 8 72. 72 आणि 7 किती होतात 79. झाले 7,992. आले 7,992. म्हणजे किती आन्सर येतं आपलं 8 हे आपलं काय असणार आहे करेक्ट आन्सर असणार आहे. ठीक आहे, थांबूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला रिझनिंगचे क्वेश्चन घ्यायचे. धन्यवाद.